Hello and welcome back to the another video session of Standard 7 Geography. We will continue our lesson number 3 tides in this video session. Our next topic is waves. If you blow air over hot milk or tea while drinking, ripples are generated on the मिल्क ऑर द टी. तर तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही गरम चहा किंवा दूध घेत असता तर त्याच्यावर तुम्ही फूक मारता आणि जेव्हा तुम्ही फूक मारता त्याच्यावर रिपल्स तयार होतात. रिपल्स म्हणजे अशा तरंगा तयार होतात. इन द सेम वे बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द विंड वॉटर अपियर्स टू बी मुव्हिंग. आणि अशाच प्रकारे हवा जी असते आपली विंड विंड म्हणजे आपली हवा हवामुळे पाणी जे आहे पाण्यामध्ये अशाच तरंगा निर्माण होतात. The sea water gets pushed by the wind and ripples are generated on the water surface. हवेने समुद्राचं पाणी धक्कलं जाते आणि त्याच्यावर तरंग तयार होतात. रिपल्स म्हणजे पाण्याचे तरंग. These are called waves. आणि या तरंग तयार होतात हवेमुळे, याला आपण वेव्स असे म्हणतो. The sea water moves up and down or slightly forward or backward due to the waves. वेव्स मुळे सी वॉटर जे आहे ते थोडं वर किंवा खाली किंवा समोर किंवा मागे धकलल्या जातं. द वेव्स ब्रिंग द एनर्जी कंटेन इन देम टू द कोस्ट. आणि वेव्सची जी एनर्जी आहे तयार केलेली ते जे पाण्याला धकलत धकलत समुद्राच्या कोस्ट म्हणजे समुद्र किनाऱ्यापर्यंत आणते. दे ब्रेक इन द शॉलो वॉटर नियर द कोस्ट. आणि समुद्र किनाऱ्यावरून ते तुटून जातात. लार्ज ऑर स्मॉल वेव्स आर फॉर्म कंटिन्युअसली ऑन द सरफेस ऑफ द सी. समुद्राच्या सरफेसवर लार्ज किंवा स्मॉल वेव्स हा नेहमी तयार होत राहतात. Generation of waves is a natural and regular occurring phenomena too. See figure 3.10. Waves coming to the coast. आणि या वेव्स तयार होणं जे आहे हा नॅचरल फिनॉमिना आहे आणि कंटिन्युअस आहे, रेग्युलर आहे. म्हणजे हा तयार नॅचरली होता आणि रेग्युलरी होत राहतो. इथे तुम्हाला वेव्स बघायला मिळत आहे, याला सी वेव्स असं सुद्धा म्हणतो. देन नेक्स्ट टॉपिक इज स्ट्रक्चर ऑफ वेव्स. आता वेव्स बद्दल तर आपण बघितलं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं याच्याबद्दल आपण यामध्ये शिकूया. द सी वॉटर गेट पुश अप अँड डाऊन बिकॉज ऑफ द वेव. सी वॉटर जे आहे ते वर किंवा खाली हवेमुळे धकलल्या जातं. द रेज ऑफ पोर्शन ऑफ द वेव इज कॉल्ड क्रस्ट अँड द डिप्रेस वन इज कॉल्ड ध्रो. तर जो वर आलेला पोर्शन आहे पाण्याचा त्याला आपण क्रस्ट म्हणतो आणि जो खाली गेलेला आहे त्याला आपण थ्रॉट असे किंवा थ्रू असे म्हणतो. इफ अ स्ट्रॉंग विंड इज ब्लोईंग इन वन डायरेक्शन लार्ज वेव्ह आर जनरेटेड. आणि जर हवा एकाच साईडने चालू असेल आणि खूप जोराने चालू असेल तर पाण्याच्या मोठमोठ्या ज्या लाटा आहेत त्या तयार होतात किंवा पाण्याच्या मोठ्या तरंगा तयार होतात. द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन अ क्रस्ट ऑफ द फॉलोइंग and the following throat is called the amplitude of the wave, whereas the distance between two successive crusts or throats is called wavelength. ज्या दोन कंटिन्यू क्रस्ट असतात त्यातल्या डिस्टन्सला अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह असे म्हणतात. आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट आणि दोन क्रस्ट मधले जे डिस्टन्स आहे त्याला वेव्हलेंथ असे म्हणतात. व क्रस्ट आणि थ्रो मधला जो डिस्टन्स आहे त्याला अँप्लिट्यूड असे म्हणतात. आणि दोन सक्सेसिव्ह क्रस्ट मधलं किंवा थ्रोस मधलं जे डिस्टन्स आहे त्याला वेव्हलेंथ असे म्हणतात. द वेव्हलेंथ इट्स अँप्लिट्यूड अँड इट्स वेलॉसिटी डिपेंड ऑन द वेलॉसिटी ऑफ विंड. त्याची जी वेव्हलेंथ आहे अँप्लिट्यूड आहे आणि त्याची वेलॉसिटी आहे हे विंड म्हणजे हवेच्या वेलॉसिटीवर डिपेंड असते. तर बघा इथे ही एक क्रस्ट आहे, ही एक क्रस्ट आहे. या दोन क्रस्ट मधलं जे डिस्टन्स आहे याला वेव्हलेंथ असे म्हणतो. आणि क्रस्ट आणि थ्रॉट मधलं जे डिस्टन्स आहे याला आपण अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह असे म्हणतो. नेक्स्ट टॉपिक इज वेलॉसिटी ऑफ वेव्स. इफ वी स्टँड ॲट द कोस्ट वी फील द वेव्स आर कमिंग टुवर्ड द कोस्ट. जर आपण समुद्र किनारी उभे असू तेव्हा आपल्या लक्षात येईल की समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या आपल्याकडे येत आहे. इफ अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट इज थ्रोन ॲट द डिस्टन्स इन द सी वी फाइंड द ऑब्जेक्ट मुव्हिंग अप अँड डाऊन ॲट द सेम प्लेस. जर आपण एखादा तरंगणारा ऑब्जेक्ट किंवा गोष्ट समुद्रात फेकली तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एकाच जागी ते वर खाली होत आहे. इट डज नॉट कम टू द कोस्ट. आणि ते समुद्र किनारी येत नाही. इट मीन्स द वॉटर फॉर्मिंग द वेव्ह ऑल्सो डज नॉट कम टू द कोस्ट.
आणि याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जे वॉटर तयार आहे ज्यामुळे वेव्ह तयार होतात ते सुद्धा कोस्टवर येत नाही. रिमेंबर दॅट द वॉटर इन द वेव्ह डज नॉट मूव्ह, दॅट मूव्ह इज द एनर्जी. हे नेहमी लक्षात ठेवा की वॉटर जे आहे ते मूव्ह होत नाही. मूव्ह काय होतं, एनर्जी मूव्ह होते. पाणी एक तिथे तसंच राहतं. The main reason of the wave generation is wind, but at times due to earthquake or volcanic eruption occurring below the floor of the sea, waves get generated. नॉर्मली वेव्ज ज्या आहे त्या हवेमुळे जनरेट होतात, पण कधी कधी अर्थक्विकमुळे किंवा व्होल्कॅनिक इरप्शन आहे, ज्वालामुखी जो आहे हा जेव्हा फुटतो त्याच्यामुळे पण वेव्स तयार होतात. सच वेव ॲझ्युम अ ग्रेट हाईट इन द शॅलो वॉटर नियर द कोस्ट. आणि अशा ज्या वेव्ज आहे, अशा ज्या वेव्स तयार त्याची हाईट जी आहे ती खूप जास्त असते. दीज वेव आर व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह, आणि या खूप डिस्ट्रक्टिव्ह असते, म्हणजे तोडफोड करणाऱ्या, तबाही करणाऱ्या या वेव्ज असतात. दे कॉज ह्यूज लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड लाईफ, आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीचे आणि जीवितहानी होते. दीज वेव आर कॉल्ड सुनामीज, आणि या वेव्हला आपण सुनामीज असे म्हणतो. ओके. In 2004, tsunami wave were generated because of the earthquake that took place near सुमात्रा आयलँड ऑफ इंडोनेशिया. तर बघा 2004 मध्ये सुनामी वेव्स तयार झाल्या होत्या कारण इंडोनेशियामधला सुमात्रा आयलँडवर भूकंप आला होता. दे डिव्हास्टेटेड द ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया ॲज वेल ॲज ऑफ श्रीलंका, आणि त्यामुळे ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया आणि श्रीलंकावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. द वेव्स कॉज इरोजन अलॉंग द हेडलँड अँड क्रिएट्स बीचेस इन द प्रोटेक्टेड लोकेशन इन द बेस, आणि याच्यामुळे समुद्राजवळ किनारे पण बीच तयार होतात. ऑलवेज रिमेंबर, इफ अर्थक्वेक अकर्स इन द ओशन, द कोस्टल एरिया फेस द रिस्क ऑफ सुनामीज. इन सच केसेस इट इज बेटर टू गो अवे फ्रॉम द कोस्ट और टुवर्ड हायर अल्टिट्यूड. दिस वे लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा समुद्रात सुनामी अर्थक्वेक येते तेव्हा नेहमी सुनामी येते, तर अशा वेळी समुद्र किनाऱ्यापासून दूर जाऊन एखाद्या उंच जागी थांबावे, आणि याच्यामुळे आपण जीवित हानी थांबवू शकतो. ओके. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? While moving along the sea coast or playing in the water, we must take adequate care regarding to the timing of the tides. Otherwise, it can lead a serious accident. जेव्हा तुम्ही समुद्रकिनारी किंवा समुद्रात जाता तेव्हा तुम्हाला टाईड्सच्या टायमिंगवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचा खूप मोठा अपघात होऊ शकतो. फॉर दॅट वी मस्ट नो द टायमिंग ऑफ द टाईड्स. फॉर दिस यू मस्ट नो द फेज ऑफ द मून ऑन द गिवन डे. 3/4 of the phase of the moon is the time of the high tide. For example, suppose you are in the coast of the 4th phase of the moon, then 3/4 of the phase of is 3. It means the high tide will occur at 3 a.m. and 3 p.m. and approximately 6 hours from it, that is 9 a.m. and 9 p.m. will be the low tide. There may be slight differences according to the local condition. We must collect information from local people to learn from them about the structure of the coast, its slope, rocky areas, as well as the streams near the coast before entering the sea water enjoyment. Till the timing of the tides occurring on the first and third quarter days of the month. तर बघा, जेव्हा तुम्ही समुद्र किनारी जाता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल की हाय टाईड्स आणि लो टाईड ज्या आहे मूनच्या पोझिशनवर डिपेंड आहे, सन आणि मूनच्या पोझिशनवर. तर तुम्ही तिथच्या लोकांना विचारायला पाहिजे की या समुद्रात तिथे हाय टाईड वगैरे कधी येतात, आणि ज्यावेळी तिथे हाय टाईड येणार त्यावेळी तुम्हाला समुद्रात जायला नको हवे. अशा प्रकारे तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. सो आवर लेसन नंबर 3 टाईड्स इज कम्प्लीटेड. वी विल सॉल्व इट्स एक्सरसाइज tomorrow or day after tomorrow. Till then, stay home, stay safe.